मी ट्राय करते. हा. ओके. आणि फक्त गुरुजींना तू स्पॉटलाइट करशील. हो हो. माझ्या ह्याच्यातून ते होत नाहीये स्पॉटलाइट. नाही, तुझ्याकडनंच होईल कारण तूच आता होस्ट आहेस. हा, एक जे मिनिट ट्राय तीन करते. तीन डॉट आहेत ना, त्याच्यावरनं स्पॉटलाइट असं ऍड कर. ऍड स्पॉटलाइट. हा. चालेल. Yes. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला आजचा टॉपिक आहे पितृ पक्ष पंधरवडा आणि त्याचे जे विधी आहेत त्यानुसार आहे. तर सुरुवातीला ओम पितृदेवताभ्यो नमः. आज योगायोग बघा ना, आज मी आणि मोहिनी दत्त मंदिरात गेलो आणि पितरांसाठी खूप छान लाईनी त्या दत्त मंदिरात लिहिल्या होत्या. त्या मला तुम्हाला ऐकवाशा वाटतात. पितरांनो पितरांनो दया करा, आम्ही तुम्हा विनवितो छत्रधरा. संचाराने कुणास छळता तरीही तुम्ही गुणी, अधिकारी पण विनंती करतो सावध व्हावे क्षणी. मृतात्म्यांनो दुरी सरा, पितरांनो पितरांनो दया करा, आम्ही तुम्हा विनवतो छत्रधरा. ओम दत्त श्री ठाकूर महाराजांच्या या पंक्ती होत्या. भारतीय परंपरेमध्ये पूर्वजांचे स्मरण ही केवळ परंपरा नसून ती जीवन पद्धती आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी, त्यांच्या ऋणातून स्वतःला जागरूक करण्यासाठी पितृपक्ष हा काळ आपल्याकडे विशेष मानला जातो. या काळात आपण आपल्या पितरांचे स्मरण करतो, त्यांना अन्न व पाण्याचे तर्पण करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व मंगल होण्याची कामना करतो. तर ही केवळ कर्तव्यपूर्ती आहे का? तर नाही. संस्कृतीतील सर्वोच्च हे धर्मकर्म आहे. श्रद्धा मूल सर्व धर्म, श्राद्ध मूल सर्व धर्म असं शास्त्र सांगतं. पूर्वी काळी श्रीकृष्ण श्रीराम पांडवांनी देखील याचं महत्व सांगितलं आहे आणि त्यांनी स्वतः हा श्राद्ध कर्म केलेला आहे. तर याच आपण या धर्मभाव मनाशी धरून पितृपक्षाचे महत्व जाणून घेण्यासाठी आज एकत्र आलो आहोत. या भावनेतून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि याच्यासाठी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत ते भागवताचार्य, ज्योतिषाचार्य, झी टीव्ही फ्रेंड, वेदमूर्ती पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी. तर अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे नाशिकचे असून त्यांचं वैदिक शिक्षण सम्राट श्रीकृष्ण शास्त्री गोडसे गुरुजी आणि याज्ञिक रत्न नाथशास्त्री शौचे गुरुजी यांच्याकडे झाले. अनेक वर्ष देश विदेशात त्यांनी पौरोहित्य केले. गेल्या 10 वर्षांपासून झी मराठी व त्याआधी 5 वर्ष स्टार माझा यावरती ते वेद भविष्याचा हा कार्यक्रम करतात. त्यांच्या कार्यक्रमाची दखल राष्ट्रपतींनी देखील घेतली असून त्यांचा सत्कार आर व्यंकटरमण यांच्याकडून झाला. शंकरदयाळ शर्मा उपराष्ट्रपती असताना गुरुजींचा त्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सध्या गुरुजी भागवत कथा देश विदेशात करत असून ज्योतिषाच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करत आहे. त्यांचे शिवसंकल्प आध्यात्मिक प्रतिष्ठान नावाचे ज्योतिष कार्यालय असून त्यांचे अनेक ऑफिसेस नाशिक, पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि सातारा येथे आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून याज्ञिक रत्न, भागवत भूषण, भागवताचार्य, रामायणाचार्य, ज्योतिष रत्न, ज्योतिषाचार्य, ज्योतिष भूषण, ज्योतिष अलंकार, अध्यात्म भूषण, अध्यात्म विद्या वाचस्पतीने गौरवण्यात आला आहे. तर असे आज आपला अतिशय भाग्य आहे की आपल्या रात्नी सोशल फाउंडेशनसाठी आपल्याला अतुल शास्त्री बगरे गुरुजींचं मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे. आणि तुमचे जे काही क्वेरीज असतील ते तुम्ही सगळ्यात शेवटी त्यांना विचारू शकता. पण आधी आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकूया. तर गुरुजी मी तुमच्याकडे देते आणि तुम्ही सुरुवात करूया. नमस्कार. ओम स्वस्ति श्री गणाधिपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. समस्त सगळ्या श्रोत्यांना नमस्कार करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजनी ग्रुपच्या ज्या मुख्यतः सगळ्या कार्यकारी मंडळी आहेत त्यांना देखील मी वंदन करतो. कारण असा योग फार दुर्मिळ असतो. खरं तर काय झालं की असं मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रम करण्याची मला तशी सवय नाही आणि मी तसे कधी केलेले नाही. पण या लॉकडाऊन नंतर अशी काहीतरी वेळ आली की जेव्हा काही ज्योतिष संमेलन वगैरे सुद्धा अशा पद्धतीने होत होते आणि त्याच्यात मला सामील व्हावं लागत होतं. त्याच्यामुळे थोडीफार सवय ती आहे.
आणि म्हणून मी विचारलं की काय नेमका कार्यक्रम आहे, तर कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, कार्यक्रमाचा विषय काय आहे. तर आता पितृपक्षात असल्यामुळे स्वाभाविक आहे की पितृ आणि श्राद्ध या संदर्भातच तो सगळा विषय असणार होता. तर मी विनंती अशी केली की अगं जर तुम्हाला पितृपक्षाच्या संदर्भात बोलायचं होतं तर पितृपक्ष सुरू होण्याच्या आधी जर आपण हे बोललो असतो तर उलट जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण जाऊ शकलो असतो. आज आता पितृपक्षातली सुद्धा एकादशी होऊन गेली. म्हणजे साधारणपणे आपण बघतोय की किती दिवस आता आपण पुढे आलोय आणि आता अमावास्या 21 तारखेला आली. पण तरी सुद्धा पितृपक्षात असल्यामुळे स्वाभाविक आहे की हाच एक विषय आपल्यासाठी महत्वाचा होता. आणि म्हणून मग या विषयाच्या संदर्भात काय बोलायचं, अनेक मंडळींच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका असतात, प्रश्न असतात. आता ते सगळे जे प्रश्न आहे, खास करून देवादिकांच्या बाबतीमध्ये तर अनेक गोष्टी आपल्या मनात असतात, ते माहितीही असतात. कुळधर्म, कुळाचार, नवरात्र, गणपती वगैरे वगैरे. पण पितृंच्या बाबतीमध्ये कित्येक मंडळी अनभिज्ञ असतात. आणि त्यामुळे हे अतिशय योग्य झालं की बा पितृपक्ष किंवा श्राद्ध या विषयाच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं विचार यावर केला पाहिजे. मग त्याच्यामधले काही पॉइंट्स मी लक्षात ठेवले किंवा आपल्याला नेमकं कोणत्या विषयाच्या संदर्भात बोलायचं आहे. तर मग श्राद्ध म्हणजे काय, किंवा श्राद्धाचे प्रकार किती असतात, पितृपक्ष म्हणजे काय, आणि नारायण नागबळी त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय, काल सर्पशांतिक म्हणजे काय, प्रेत योनी कशाला म्हणतात, काकस्पर्श म्हणजे ते कावळ्याचा काय संबंध आहे, किंवा पितृदोषामुळे काय काय परिणाम होऊ शकतात, पितृंच्या सद्गतीचे काय परिणाम असतात, क्षौर करण्याचं काय महत्व आहे, दर्भ पवित्राचं काय महत्व आहे, असे जे महत्वाचे विषय आहे खास करून श्राद्ध कर्मासाठी, पितृकर्मासाठी आपण बघत असतो. तर असे काही महत्वाचे विषय मी लक्षात ठेवलेत आणि त्या विषयाच्या संदर्भातच आज आपल्याला बोलायचं आहे. तर असं म्हटलं गेलेलं आहे की जर पितृ, याचा अर्थ काय माहिती का, की गेलेल्या ज्या 3 पिढ्या आहेत या 3 पिढ्यांना आपण पितृ असं म्हणतो. अगदी सोपं असं तुम्हाला सांगतो. गेलेल्या 3 पिढ्या, माझे वडील हयात आहे म्हणजेच आजोबा पणजोबा खापर पणजोबा. माझे वडील हयात नाहीये म्हणजे मग ते पितृंच्या लिस्टमध्ये वर्षभरानंतर लागतात, त्यांचं वर्ष श्राद्ध झालं की मग येतात ते वडील आजोबा पणजोबा. मग तुम्ही म्हणाल मग खापर पणजोबा कुठे गेले, मग ते तर होतेच ना आधी, आतापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात होतं, आता नेमके कुठे आहेत ते, तर ते देवलोकात जातात असं आपण मानतो. आता ज्यांच्या ज्यांच्याकडे पितृंची सद्गती होती असं आपण म्हणतो, तर त्यांना काय अनुभव येत असतील, तर आयु प्रजाम धनम विद्याम स्वर्ग मोक्ष सुखानीच प्रयच्छन्ति यथा राज्यम नृणाम प्रीता पितामहा. म्हणजेच काय, की जर पितृंची सद्गती झाली असं जर असेल तर त्या वंशातल्या मंडळींचं आयुष्य, नंतर वंश, नंतर धन, विद्या, स्वर्ग, मोक्ष या सगळ्या सुखाच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना प्राप्त होत असतात. मग आता या पितृपक्ष आणि श्राद्ध याचा काय संबंध आहे, तर श्राद्ध याचा अर्थ पहिल्यांदा आपण समजून घेतला पाहिजे की श्रद्धया पितृन उद्दिश्य विधिना क्रियते तत् श्राद्धम, असं देखील सांगितलेलं आहे की श्रद्धेनी पितृंच्या कामनेसाठी म्हणून जे काही कर्म आपण करतो त्याला श्राद्ध असं म्हणतात. असंही म्हटलंय की श्रद्धार्थमिदम श्राद्धम, किंवा श्रद्धया कृतम संपादितमिदम, किंवा श्रद्धया दीयते यस्मात् तत् श्राद्धम, किंवा श्रद्धया इदम श्राद्धम. म्हणजे प्रत्येक श्राद्ध या विषयाचा संबंध कुठे दिसतोय, श्रद्धा. आपली आपल्या पितृंच्या प्रती असणारी श्रद्धा, ती श्राद्धाच्या निमित्ताने आपण करत असतो, हे सगळ्यात महत्वाचं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला आपला जन्म होतो त्यावेळेला जन्मतः, बर का, जन्मना जायते त्रिभिर ऋणैर्वा, 3 प्रकारची ऋण जी असतात ती प्रत्येकावर जन्मतःच असतात. यातलं पहिलं ऋण जे आहे ते देव ऋण, दुसरं ऋण असतं ते म्हणजे ऋषी ऋण, आणि तिसरं ऋण असतं ते पितृ ऋण. आता कित्येक वेळेला काय होतं की कित्येक मंडळी कुळधर्म, कुळाचार, आपल्याला सगळे देवांच्या सगळ्या गोष्टी, उत्सव सगळं छान करतो, पण पितृंचं मात्र कर्म करत नाही. तर शास्त्रात असं देखील म्हटलंय की एखाद वेळेस देवतेचं एखादं कर्म राहिलं तर चालेल, पण मात्र जर पितरांच्या प्रती आपण जर कर्म करू शकलो नाही तर ते मात्र अतिशय चुकीचं होईल. म्हणजेच याचा अर्थ असा की पितृंना प्रतिवर्ष किंवा पितृपक्षाच्या निमित्ताने म्हणून जे जे काही अन्न पाणी आपण द्यायचं असतं ते जर दिलं तर पितृ खुश असतात, हे सगळ्यात महत्वाचं.
मग सगळ्यात महत्वाचा विषय काय की भाद्रपद महिन्याचा वद्य पक्ष पितृपक्ष का बरं म्हटलाय? अन्य अन्य कुठल्या गोष्टी आपण त्या कालावधीत का नाही करत? मग ह्या कालावधीला पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवाडा, पित्तरपाठ, भाद्रपद वद्य पक्ष वगैरे वगैरे असं आपण म्हणतो. तर त्याला कारणच असं आहे की या पितृपक्षाच्या दक्षिणायनामध्ये सगळे पितृ आपल्या मुलाच्या घरी आलेले असतात, बरं का. मग आपल्या घरी जर समजा कोणी लांबून आले पाहुणे, तर आपण त्यांची किती आवभगत करतो, व्यवस्थित सगळं त्यांना काय हवंय नको याचा विचार करतो की नाही. तर त्याच पद्धतीने याच 15-16 दिवसामध्ये म्हणजे पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत आपल्या पितृंच्या निमित्ताने जी जी काही त्यांची तिथी आहे, मग त्यांचं पुण्यस्मरण ज्या तिथीला असेल म्हणजे मृत्यूचा दिवस, तर तो दिवस लक्षात ठेवून त्या दिवशी म्हणजे त्या तिथीला आपण जे काही कर्म करतो ते अतिशय श्रद्धेने मात्र झालं पाहिजे. देशे कालेच पात्रेच हविषाच यत तिलैर दर्भैश्च मंत्रैश्च श्राद्धस्या श्राद्धया युतम. म्हणजेच काय की तुम्ही कशाच्या माध्यमातून त्यांना काही फार पूजेची सामग्री लागतच नाही. तीळ लागतात, दर्भ लागतात आणि उत्तम रीतीने मंत्र म्हणून त्यांना ते सगळं कर्म दिलं गेलं पाहिजे. पण मग असं जर आहे तर श्राद्धाचे प्रकार काय आहे? तर श्राद्धाचे प्रकार देखील सांगितलेले आहेत. मग याच्यामध्ये पार्वण श्राद्ध आहे, एकोद्दिष्ट श्राद्ध आहे, नांदी श्राद्ध, सपिंडीकरण श्राद्ध आहे. पण मात्र खास करून स्मृतींमध्ये 12 प्रकारची श्राद्ध सांगितलेली आहे. कोणती 12 प्रकारची श्राद्ध? तर नित्यम, नैमित्तिकम, काम्यम, वृद्धी श्राद्ध, सपिंडनम आणि पार्वणं चेति विज्ञेयम गोष्टी शुद्ध्यर्थमष्टकम. 8 झाले. नंतर कर्मांग नवमम प्रोक्तम, 9 कर्मांग. मग दैविकम दशमम स्मृतम, यात्रा स्वेकादशम प्रोक्तम, पुष्ट्यर्थम द्वादशम स्मृतम. असं देखील सांगितलेलं आहे की जेणेकरून हे 12 प्रकारची श्राद्ध असतात. याच्यामध्ये नित्य श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध, काम्य श्राद्ध, वृद्धी श्राद्ध, सपिंड श्राद्ध, पार्वण श्राद्ध, शुद्धी श्राद्ध, कर्मांग श्राद्ध, दैविक श्राद्ध आणि यात्रा आणि पुष्टीच्या निमित्ताने करायचं जे काही असेल त्याला आपण म्हणतो पुष्टी श्राद्ध किंवा यात्रेच्या निमित्ताने. मग नित्य श्राद्ध म्हणजे नेमकं काय? जे नित्य केलं जातं. अनेक मंडळींकडे अशी पद्धत आहे की रोजचे स्नान संध्या आटोपली की ते पहिल्यांदा तर्पण करतात. तर्पण म्हणजेच काय? श्राद्धाचाच एक प्रकार आहे. म्हणजे आपल्या सगळ्या वाडवडिलांना ते पाणी देतात, ते नित्य श्राद्ध. काही नैमित्तिक श्राद्ध असतात, सपिंडनाच्या पूर्वी करायचं जे काही श्राद्ध आहे. काही काम्य श्राद्ध असतात. आता उदाहरणार्थ हे सध्या महालय सुरू आहे, तर हे महालय श्राद्ध जे आहे ते खरं तर काम्य श्राद्ध आहे. म्हणजे तुमची जर काही कामना असेल पितृंच्या प्रती किंवा पितृंच्या कडून, तर ती तुम्हाला या निमित्ताने प्राप्त होते. वृद्धी श्राद्ध देखील सांगितलं गेलेलं आहे. सपिंडन श्राद्ध आहे, पार्वण श्राद्ध आहे, गोष्ठी श्राद्ध आहे, शुद्धी श्राद्ध आहे, कर्मांग श्राद्ध आहे, दैविक श्राद्ध आहे, यात्रा श्राद्ध आहे आणि पुष्टी श्राद्ध आहे. एवढे सगळे प्रकार श्राद्धाचे सांगितलेले आहेत. बर, जर पितृ खुश असतील तर काय होईल? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर पितृ आपल्यावर खुश असतील तर त्यांच्याकडून आपण काही मागणे मागून घेत असतो. काय मागणं मागतो? गोत्रन्नो वर्धताम, म्हणजे आमच्या घराण्याची वृद्धी करा, आमच्या गोत्रजांची वृद्धी करा. वर्धताम वो गोत्रम दातारो नोभिवर्धंताम, आमच्या घराण्यामध्ये सगळे दाते निर्माण व्हायला पाहिजे. आता दाते निर्माण व्हायला मुळात त्यांना भरभरून मिळालं तर ते काही देऊ शकतील. दातारो नोभिवर्धंताम अभिवर्धंताम वो दातारः वेदाः वर्धंताम, आमच्या घराण्यामध्ये वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद, पूजा अर्चा, होम हवन, सण वार, उत्सव, संस्कारी सगळ्या गोष्टी या सगळ्या उत्तम रीतीने व्हायला पाहिजे. वर्धंताम वो वेदाः संततिर्वर्धताम, खरी संपत्ती जी आहे ती संतती आहे. आणि म्हणून उत्तम संतती, एक तेजस्वी ओजस्वी पुत्र आमच्या घरात प्राप्त व्हावा. अर्थात याच्यामध्ये आपण काही भेद करत नाही की मुलगा मुलगी असा काही विषय नाही, पण तरी सुद्धा आपल्या घरामध्ये अशी संतती प्राप्त व्हावी. कारण आपण आता अनेक ठिकाणी असं पाहतो की कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती, म्हणजे कित्येक घराण्यांमध्ये 3 मुलं आहेत पण त्याच्यातलं एखादा वाईट वळणाला कुठेतरी चुकीच्या वळणाला गेलेला असतो.
कित्येक वेळेला तो इतका त्रासदायक असतो, व्यसनाधीन होतो, पैसा इकडून तिकडून घेतो, घरच्यांच्या डोक्यावर कर्ज करतो, असं अनेक ठिकाणी आम्ही पाहतो. म्हणून काय म्हटलंय, कुपुत्रो जायेत, म्हणजे पुत्र हा एक वेळ कुपुत्र असू शकतो, क्वचिदपि कुमाता न भवती, पण माता ही कधीही कुमाता असूच शकत नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे जसं आपण जरी कितीही चुकीचे वागलो तरी सुद्धा पितृ ते आपल्याला कधीही अडचणीत आणत नाही. संततीर वर्धताम वर्धनताम व संतती श्रद्धा च नो माव्यगमत, जे काही कर्म आमच्या हातून घडेल ते श्रद्धेने घडलं पाहिजे. नागमध्व श्रद्धा बहुदेयंच नोस्तु, आम्हाला सगळ्या ऐहिक सुखाच्या सुद्धा सगळ्या गोष्टी भरभरून प्राप्त झाल्या पाहिजे. अस्तु बहुदेयम अन्नंचनो बहु भवेत, आमच्या घरात कधीही कुठल्याही अन्नधान्याची कमी पडता कामा नये. बहुताम वदती अतिथींश्चलबधभम्मे, अतिथी आमच्या दरवाजातून विनमुख होऊन जाता कामा नये. एताः आशिषः सत्याः संतु, हे सगळे जे आशीर्वाद आहेत ते आपण पूर्ण करा, म्हणजे आपण आम्हाला ते आशीर्वाद द्या. आता ते आशीर्वाद देतील तर स्वाभाविक आहे ते तृप्त असले पाहिजे, आणि ते जर तृप्त असतील तरच मात्र आपल्याला या गोष्टी प्राप्त होतील. आता काही मंडळी काय म्हणतात की गुरुजी, आमचं काही ते कर्मकांडावर विश्वास नाही बरं का, आम्ही कधी आई वडिलांचं श्राद्ध केलेलं नाहीये. हा, पण एक मात्र करतो बरं का, की आईच्या निमित्ताने अनाथाश्रमात आम्ही अशी काहीतरी मदत करतो, वडिलांच्या निमित्ताने वृद्धाश्रमात आम्ही अशी काहीतरी भेट देतो, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. तुम्ही अनाथाश्रमात मदत करू नये, तुम्ही वृद्धाश्रमात काही देऊ नये, असं माझं मुळीच म्हणणं नाही. मात्र माता पित्यांच्या किंवा आपल्या घराण्यातल्या आपल्या पितृंच्या निमित्ताने जर तुम्ही त्यांना पाणी आणि अन्न देऊ शकले नाही तर मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचं कारणच असं, ते तुमच्या घरात आलेले आणि तुम्ही त्यांना साधं पाणी पण दिलं नाही, बरोबर. तर त्यासाठी म्हणून हे बाकीचं ठीक आहे की तुम्ही ह्या गोष्टीचं मानत नाही म्हणून तुम्ही हे सगळं करता, ते तुम्ही अवश्य करा, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. आणि म्हणून असं देखील शास्त्रात म्हटलं गेलंय की ज्या घराण्यामध्ये ज्या घरामध्ये पितृकार्य होत नाही, श्राद्ध केलं जात नाही, तिथे काय काय होतं, तर तिथे घडतं असं, न तत्र वीरा जायन्ते. काय म्हटलंय, न तत्र वीरा जायन्ते, ना रोगेन शतायुषः, न च श्रियोधिगच्छन्ति यत्र श्राद्धम विवर्जितम. सगळ्यात महत्वाचा विषय बरं का हा. हो, की ज्या घरांमध्ये आपल्या घराण्यातल्या ज्येष्ठांच्या प्रती आपण श्राद्ध कर्म करत नाही, त्या घरामध्ये कधीही घराण्यात वीर पुरुष जन्माला येत नाही. त्या घराण्यात जो जन्माला येईल तो आयुष्मान होत नाही. घरातली कोणीही मंडळी शतायुषी होत नाही. त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती कधीही नांदत नाही. म्हणजे पहा, पितृकार्य जर केलं नाही तर काय होऊ शकतं हे आपण बघितलं. मग जर नित्य आपण ठरल्याप्रमाणे वर्षातले 2 श्राद्ध जर केले, त्यांच्या तिथीचं श्राद्ध आणि पितृपक्षातली त्यांची तिथी बघून त्या दिवशी केलं जाणारं श्राद्ध, असं जरी आपण केलं तरी काय होईल याच्याने, तर आयुः कीर्ती बलम तेजो धनम पुत्रम यशः स्त्रियाम ददंती पितरस्तस्य आरोग्य नात्र संशयाः. म्हणजे ज्या ठिकाणी पितृकार्य उत्तम रीतीने केलं जातं, आपल्या पितरांच्या प्रती अन्न पाणी दिलं जातं, त्या ठिकाणी आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पुत्र, पशु, स्त्री, आरोग्य या सगळ्या गोष्टी आपल्याला नित्य प्राप्त होतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता मनुस्मृतीचा जर आपण विचार केला तर लक्षात असं येतं की मनुस्मृतीमध्ये श्राद्धाची मुख्यतः 5 प्रकार सांगितले. आधी मी तुम्हाला 12 प्रकार सांगितले, पण मनुस्मृतीच्या माध्यमातून मात्र 5 प्रकार महत्वाचे दिलेत की नित्यम नैमित्तिकम काम्यम वृद्धी श्राद्ध तथैवच पार्वणं चेति मनुना श्राद्धम पंचविधम स्मृतम. म्हणजे हे 5 प्रकारची श्राद्ध और्ध्वदेहिक, सांवत्सरिक, एकोद्दिष्ट, तीर्थक्षेत्री केली जाणारी किंवा तीर्थश्राद्ध हे देखील नैमित्तिक श्राद्धात मोडले जातात. तर अशा पद्धतीने हे जे श्राद्ध कर्म आहे, तर या पितृपक्षामध्ये नेमकं कोणतं श्राद्ध जास्त महत्वाचं, तर त्याला आपण म्हणतो महालय, बर का. आता महालय या शब्दाचा देखील फोड आणि अर्थ काय आहे, तर महदादीनाम आलयो यस्मिन सहा महालयाः. हो,
खरं तर हे काम्य श्राद्ध आहे. पितृपक्षामध्ये जेव्हा पितृ आपल्या घरी येतात तेव्हा निश्चितपणे आपल्याला त्यांच्या प्रती जे आदरभाव आहे त्या आदराला किंवा त्यांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे ते स्मरून आपण त्यांच्यासाठी हे केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, काही लोक म्हणतात काय केलं आमच्या आईबापांनी, कुठल्या प्रॉपर्ट्या केल्या नाही, काही बँक बॅलन्स केला नाही, काही आम्हाला हे केलं नाही ते केलं नाही, असं ते बोलतात. माझं म्हणणं असं आहे की माता पित्यांच्या माध्यमातून निदान आपला जन्म झाला आणि ही दुनिया बघायला मिळाली हे सुद्धा उपकार अनंत आहेत त्यांचे. त्याच्यामुळे अन्य अजून खूप काही काही करण्याची देखील गरज नाही. त्यांच्या माध्यमातून आपला जन्म झाला, हे जग बघायला मिळालं, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. बर, हे श्राद्ध कर्म जे आहे ते कुठून सुरू झालं हो? तर श्राद्ध कर्म जे आहे हे याचे कोण मूळ उद्गाते आहे तर ब्रह्मदेव म्हणजे विधाता. या ब्रह्मदेवांचे पुत्र कोण तर अत्री ऋषी. बर का. मग अत्री ऋषी कोण तर अत्री अनसूयेच्या पोटी कोण आले तर दत्तात्रय आले. ते अत्री ऋषी जे आहेत ते यासाठी सगळ्यात महत्वाचे श्राद्ध कर्मासाठी. मग असंही म्हटलं जातं की हे नेमकं पितृलोक आहे कुठे, कारण दिविस्थानाम अंतरिक्ष स्थानाम भूमिस्थानाम असंही म्हटलं जातं. म्हणजे हे पितृलोक कुठे आहे तर अंतरिक्ष स्थान, स्वर्ग आणि पृथ्वी याच्या मधला जो भाग आहे त्याला आपण पितृलोक असं म्हणतो. आपल्यापासून पितृलोक जो आहे तो 99,000 योजन अंतर आहे. 99,000 योजन. अंदाजे आजच्या तुम्हाला हिशोबाप्रमाणे सांगितलं तर 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. म्हणजे साधारणपणे किती किलोमीटर अंतरावर पितृलोक आहे ते तुमच्या लक्षात येईल. बर, पितृ जे आहे ते साधारणपणे 3 प्रकारात आपल्याला पाहायला मिळतात आणि वेदांमध्ये त्याचा एक मंत्रच दिलेला आहे. तो मंत्र असा आहे की उदीरता मवर उत्परास उन मध्यमाहा पितराहा सौम्यासाहा असुंज इयुरवरिका रितज्ञास्तेनो वंतु पितरो हवेखू. म्हणजेच काय की दिविस्थानाम अंतरिक्ष स्थानाम भूमिस्थानाम. म्हणजे कित्येक वेळेला असंही आहे की ज्यांना गती प्राप्त झाली नाही ते इथेच आहे भूमिस्थानाम. कोणाला तरी काहीतरी भास होतात, कोणाला काहीतरी बेडरूम मध्ये काहीतरी छाया दिसते, कोणाला केव्हा तरी दिसतं, कोणाला स्वप्नात दिसतात वगैरे वगैरे. भूमिस्थानाम. दुसरे आहे अंतरिक्ष स्थानाम. म्हणजे ना ते धड पितृलोकात न धड आपल्यामध्ये. मग ते कुठे आहे, मध्येच कुठेतरी ते भटकतात, ते अंतरिक्ष स्थानामध्ये. अजून कुठे आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ते पितृलोकामध्ये आहे. खरं त्यांचं नाव काय आणि त्यांचं ठिकाण कोणतं आहे तर पितृलोक. हे पितृलोकच सगळ्यात महत्वाचं आहे. आणि या पितृलोकामध्ये आपल्या इथे काय पद्धत आहे की एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण काय करतो तर त्यांचं स्थूल शरीर जे आहे ते जाळून मोकळे होतो, ज्याला आपण काय म्हणतो की पार्थिव. बरं का, त्याला आपण काय म्हणतो शव. बरं, तर ते जे आहे ते आपण जाळून मोकळे झालो. पण जे सूक्ष्म शरीर आहे ज्याला तुम्ही आत्मा असं म्हणता त्या आत्म्याला काही मरण नाही, बरोबर, कारण त्याला जन्मही नाही. म्हणजे तो जो आत्मा आहे तो अजर अमर अविनाशी आहे. आणि अशा त्या आत्म्याला आता पुढचा मोठा प्रवास करायचा आहे. तो पुढचा प्रवास किती आहे तर मी सांगितल्याप्रमाणे 99,000 योजनचा प्रवास आहे. आता या प्रवासामध्ये शास्त्रात हे देखील सांगितलंय की एका दिवसभरात त्यांनी किती अंतर कापलं पाहिजे. ज्या वेळेला ते एक टप्पा पार करतात त्यावेळेला त्यांच्या घरची मंडळी त्यांचं पहिलं मासिक श्राद्ध करतात. दुसरा टप्पा, दुसरं मासिक, तिसरा टप्पा, तिसरं मासिक करता करता 11 टप्पे झाले. आता ते ज्या दिवशी पितृलोकामध्ये प्रवेश करतात त्याच दिवशी त्यांच्या घरची मंडळी त्यांचं वर्षश्राद्ध करत असतात. म्हणजे त्यांना तिथपर्यंत पोहोचायला किती कालावधी लागला, वर्ष लागलं, बरोबर. मग जर वर्ष त्यांना लागलं तर या वर्षभरामध्ये घरातले बाकीचे जेवढे काही श्राद्ध कर्म होतात त्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जात नाही, कारण पितृंच्या लिस्टमध्ये वर्ष श्राद्धानंतर त्यांचं लिस्टमध्ये नाव ऍड होईल, तोपर्यंत नाही. मग ते जे पितृ आहेत असं म्हटलं जातं की मग श्राद्धासाठी काय काय गोष्टी कराव्या, काय काय गोष्टी वर्ज्य कराव्या, या देखील महत्वाच्या गोष्टी आहेत. बरं, अजून एक महत्वाचा प्रश्न असा की श्राद्धाचा अधिकार पुत्रालाच आहे का. हा एक महत्वाचा विषय खरं तर, की मुलांनीच का करायचं तर अपुत्रिणः इत्यभिशापः असं वशिष्ठ स्मृतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे काय याचा अर्थ
की पुत्रहीनता एक प्रकारे अभिशाप मानला जातो. आपल्याकडे सुद्धा तुम्हाला माहिती असेल, पुत्रवती स्त्रीची किंमत महत्व मोठं आहे. आपण लाख मान्य करतो की नाही, आता स्त्री पुरुष किंवा मुलगा मुलगी याच्यात भेद करू नये, आणि भेद आपणही तसा करत नाही सामाजिक दृष्ट्या जर विचार केला तर. पण शास्त्रामध्ये मात्र पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्राहा, पुन नावाच्या नरकातून जो तारण करतो त्याला म्हणायचं पुत्र. म्हणून पुत्रेण लोकान जयती पौत्रेणानंत्यमश्नुते अथ पुत्रस्य पौत्रेण ब्रध्नस्याप्नोति विष्टपम, असं म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा एखादा पुरुष पिता होतो ना, तर त्याला समाजामध्ये नातेवाईकांमध्ये एक प्रकारचा सन्मान प्राप्त होतो. तोच जेव्हा व्यक्ती आजोबा होतो तेव्हा त्याला अनंत प्राप्त होतो. तो जेव्हा पणजोबा होतो, अनंत लोक प्राप्त झाला केव्हा, आजोबा झाल्यानंतर. तो जेव्हा पणजोबा होतो तेव्हा त्याला सूर्यलोक प्राप्त होतो, असं देखील वसिष्ठ स्मृतीमध्ये सांगितलं आहे. म्हणजे घरामध्ये जर तो पुत्र जन्माला आला की त्याच्या वडिलांना जेवढा आनंद त्यापेक्षा आजोबांना आनंद, त्यापेक्षा जास्त पणजोबांना आनंद, कारण आता त्यांना तिकडे जायचं आहे. म्हणून पुन्नामनो नरका दस्मात जायते पितरम स्मृता सुताहा तस्मात पुत्र इति प्रोक्ताः स्वयमेव स्वयंभुवा. म्हणून मी जे आपल्याला सांगितलं की पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्राहा, म्हणून पुत्राचं ते महत्व आहेच ना. आणि म्हणून पित्याचा श्राद्ध करण्याचा अधिकार पुत्राला आहेच. मात्र जर पुत्र नसेल तर हा पुन्हा प्रश्नच आहे. मग असंही म्हटलं गेलंय की पत्नीनी श्राद्ध करावं, पत्नी नसेल तर भावानी श्राद्ध करावं, आणि भाऊ नसेल तर पुतण्यानी श्राद्ध करावं, जावयानी देखील श्राद्ध करावं. बरं का, आता ज्या वेळेला आम्ही बद्रीनाथ केदारनाथला गेलो, माझी कथा होती बद्रीनाथला बरं का, तर त्यावेळेला स्वाभाविक आहे की तिथल्या एका गुरुजींशी आम्ही भेटून सगळ्या मंडळींना जे काही कर्म करायचं होतं तर ते श्राद्ध कर्म करायचं. आता त्यावेळेला माझे माता पिता आमच्या बरोबर यात्रेत होते, पण माझे सासरे जे काही आहे ते काही हयात नव्हते. तर मी म्हंटल असा योग येणार नाही. बरोबर, खरं तर सासऱ्यांना 2-2 चिरंजीव म्हणजे मला 2 शालक, पण त्यावेळेस आमच्या बरोबर यात्रेत ते दोघंही नव्हते. पण मात्र जावई म्हणून मला ते श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. म्हणून सासूबाईंना विचारावं लागतं की मी आपल्या पतीचं श्राद्ध करू का. मग त्यावेळेला त्यांनी मला परवानगी द्यायची आणि मग माझ्या हातून सासऱ्यांचं श्राद्ध केलं जातं, असं देखील आहे. म्हणून यद ददाती विधिवत सम्यक श्राद्धा समन्वितौ तत्तत् पितॄणाम भवती परत्रानंतरक्षयम. म्हणजेच काय की मनुष्य जो आहे तो श्रद्धावान होऊन जे जे पदार्थ विधीपूर्वक पितॄंना अर्पण करतो, अशा वेळेला ते पितर अनंत आणि अक्षय्य रूपात त्यांना ते प्राप्त होतात. हे देखील महत्वाचं आहे. मग आता श्राद्ध प्रक्रियेमध्ये साधारणपणे 6 प्रकारची तर्पण आपण करतो बरं का. 6 प्रकारची कोणती कोणती? देवतर्पण, ऋषी तर्पण, दिव्य मानव तर्पण, दिव्य पितृतर्पण, यमतर्पण आणि मनुष्य पितृतर्पण. अशा पद्धतीने आता देवतर्पणातल्या देवता ठरलेल्या आहेत. मग ते वायू आहे, जल, अग्नी, सूर्य, चंद्र, नंतर ईश्वरी अंश जे आहेत, तर यांना आपण म्हणतो काय, देवतर्पण. ऋषी तर्पणामध्ये सुद्धा सगळ्या ऋषींची नावं येतात. नारद, चरक, व्यास, दधीची, सुश्रुत, वसिष्ठ, याज्ञवल्क्य, विश्वामित्र, अत्रि, कात्यायनी, पाणिनी, हे सगळे जे आहेत ते ऋषी तर्पणामध्ये. त्याचप्रमाणे दिव्य मानव तर्पण, जे मानवी रूपात होते पण ज्यांनी खऱ्या अर्थाने जीवनात फार मोठं कार्य केलेलं आहे, ते दिव्य मानव. मग दिव्य पितृ देखील आहे की ज्यांची परंपरा, पवित्रता, शुद्ध आचरण अशा ज्यांच्या आहेत तर ते धरले जातात दिव्य पितृ. यमतर्पणामध्ये सुद्धा त्यांचा प्रती म्हणजे जन्म मृत्यूची व्यवस्था करणारी जी काही शक्ती आहे तर त्यांच्या प्रती तो कृतज्ञतेचा भाव म्हणून म्हटला गेलेला आहे. मग मनुष्य पितृतर्पणामध्ये काय, तर परिवारातले संबंधित सगळे कुटुंबीय येतात, नातेवाईक येतात, गुरु येतात, गुरुपत्नी येतात, शिष्य येतात, मित्र येतात, नंतर प्रेमभाव, श्रद्धाभाव असेल असे सगळे आप्त येतात. असं देखील सगळ्यांचं श्राद्ध या तर्पणाच्या निमित्ताने केलं जातं. आता अजून एक महत्वाची गोष्ट की का हो, गयेला जाऊन श्राद्ध करण्याचं काही महत्व आहे का? मग आहेच ना, गया श्राद्धाचं महत्व आहेच.
म्हणजे गया श्राद्धाच्या बाबतीमध्ये तर कुर्म पुराणामध्ये असंही म्हटलं गेलंय की गया तीर्थम परम गुह्यम पितॄणाम चातिवल्लभम कृत्स्वा पिंड प्रदानंतु न भूयो जायते नरः सकृत गयाभिगमनम कृत्वा पिंडम ददाति यः तारिता पितरस्तेन यास्यन्ति परमांगतिम. म्हणजेच काय की गया नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे ते समस्त सगळ्या पितरांना अत्यंत प्रिय आहे बरं. आणि या ठिकाणी श्राद्ध करण्याने पितरांना पुनर्जन्म मिळत नाही, म्हणजेच त्यांना काय मिळते तर मुक्ती मिळते, त्यांना परमगती प्राप्त होते, नरक किंवा कष्टप्रद लोकातून त्यांची मुक्ती होते. म्हणून गया श्राद्धाचं महत्व जास्त आहे. आपल्याकडे भारत देशामध्ये गया देखील एक नाहीये, 2 गया आहे. एक पितृगया आहे ती बिहारला पाटण्याजवळ आहे बरोबर, आणि दुसरी जी आहे ती मातृगया, ती सौराष्ट्रामध्ये मेहसाणाच्या पुढे आहे, ज्याचं नाव आहे सिद्धपूर. या सिद्धपूरला जी गया आहे त्याला आपण म्हणतो मातृगया. श्रीमद भागवतामध्ये ते संपूर्ण कथा आलेली 3ऱ्या स्कंधामध्ये की माता देवहूतीला कपिल नारायण भगवंतांनी जे काही सांख्य योग सांगितला, कपिल गीता सांगितली, त्यानंतर मात्र तिचं ध्यान लागलं आणि तिथेच तिचे प्राण गेले बरं का. आणि तिच्या शरीरातून एक पाण्याचा स्रोत तयार झाला, ती नदीच्या रूपात झाली. आणि मग ती जी नदी आहे त्या नदीचं नाव आहे सिद्धा नदी. आणि त्या ज्या गावात ही घटना घडली त्या गावाचं नाव आहे सिद्धपूर. मग ते सिद्धपूर कशासाठी महत्वाचं तर मातृगया म्हणून प्रसिद्ध बरोबर. म्हणजे आपल्या घरातल्या मातेपासून ज्या ज्या महिलांना आपल्याला मुक्त करायचं असेल तर शक्यतो मातृगयेला जातात. मग पितृगयेचं काय महत्व आहे, त्याचं तर अजूनच जास्त महत्व आहे. आता खरं तर गयासूर नावाचा दैत्य होता बरं का, पण त्यांनी त्राही भगवान करून सोडलं तिन्ही लोकाला. सगळे देव एकत्र आले, वैकुंठात गेले, प्रभू काहीतरी करावं त्याचा बंदोबस्त. प्रभू म्हणे कसं करणार आहे, अरे तो माझा भक्तच आहे ना, त्याला मी नाही मारू शकत, काय करणार. शेवटी प्रभूंना एक कल्पना सुचली आणि त्यांनी सांगितलं, अरे गया एक काम करायचंय. म्हणे तू एक काम कर, तू पालथा झोप आणि तुझ्या पाठीवर आपल्याला यज्ञ करायचा आहे. तर गयासूर म्हणे प्रभू तुमची इच्छा. त्याप्रमाणे तो पालथा झोपला, त्याच्या पाठीवर यज्ञकुंड यज्ञ मंडप तयार करण्यात आला आणि ब्रह्मदेवांनी 16 ब्राह्मणांच्या प्रती तिथे यज्ञ केला. आता तो यज्ञ 3, 5, 7, 9 दिवसाचा नाही, तर तो 100 वर्ष चाललेला तो यज्ञ आहे. आता यज्ञ एवढा आटोपल्यानंतर ब्रह्मदेवांनाही सगळ्यांना कळालं, सगळ्या देवांना, की गया गेला. असं म्हणून सगळे त्याच्याकडून उतरल्यानंतर हा उठून बसला. तो उठून बसल्यानंतर प्रभूंनी सांगितलं, गया आता उठायचं नाही, आता मात्र तू याच रूपामध्ये इथे थांब. तेव्हा गयासुराने 2 गोष्टी मागून घेतल्या की हे प्रभू ठीक आहे, मी आता परत उठणार नाही, पण तुमचे चरण जे आहे ते माझ्या पाठीवर ठेवा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तुमच्या याच चरणावर जे कोणी आपल्या वाडवडिलांचे पिंड देतील त्यांना तात्काळ मुक्ती मिळाली पाहिजे, ही माझी तुम्ही इच्छा पूर्ण करा. भगवंतांनी तथास्तु म्हटलं. आजही जर आपण तिकडे पितृगयेला गेलो तर तिथे गेल्यानंतर त्या मंदिराच्या ओऱ्यांमध्ये आपण श्राद्ध कर्म करतो, सगळे पिंड घेऊन मंदिरात जातो. तिथे अशी शिळा आहे, तिथे जर त्या शिळेवर दूध टाकलं तर तिथे मोठं पाऊल दिसतं आपल्याला, ते विष्णुपद आहे, विष्णुचरण आहे. आणि म्हणून श्राद्ध कर्मामध्ये आपण म्हणतो वैकुंठ गमन हे तवे, विष्णुचरण प्राप्ती हे तवे. तर ते विष्णुचरण तिथे आहे. तर ज्यांच्या नावाने आपण ते सगळे पिंड दिले ते सगळे पिंड तिथे आपल्याला अर्पण करायचे असतात विष्णुचरणावर. आणि जसे इकडे पिंड विष्णुचरणावर अर्पण केले की तात्काळ त्यांना मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं. बरं, असंही म्हटलं गेलेलं आहे की एकदा तुम्ही गयेला जाऊन श्राद्ध करून आले की पुन्हा तुम्हाला घरी श्राद्ध करण्याची गरज नाही. आता अनेक मंडळी म्हणतात की गुरुजी आम्ही गेल्या महिन्यात जाऊन आलो, म्हणजे परत आता काही श्राद्ध नाही ना करायचं. मग आम्ही असं सांगतो की बाबा रे बघ, असं आहे की असं म्हटलंय, मान्य आहे की गयेला एकदा श्राद्ध केल्यानंतर पुन्हा श्राद्ध करण्याची गरज नाही, पण मात्र आपल्या पितरांच्या प्रती आपल्याला काही मनात आदर आहे की नाही, कृतज्ञता आहे की नाही, वाटतं की नाही, मग करत जाणार. दरवर्षी एकदा करावं श्राद्ध, त्याला काही फार मोठं खर्चिक काम आहे असं काही नाही. पण गयेला जाऊन श्राद्ध करण्याचं मात्र महत्व आहे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
आता अजून एक विषय त्याच्यात येतो की का हो गुरुजी, स्त्रियांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे का? हा एक पुन्हा प्रश्न आहेच बरं का. हो, आता झालं काय माहितीये का की तिला आहे का, हा एक प्रश्न होता. तर याच्यात पुराणामध्ये एक कथा आलेली आहे. ती कथा अशी आहे की ज्या वेळेला राम लक्ष्मण जानकी वनवासामध्ये असताना ते एका विशिष्ट स्थानावर आले आणि त्यांना तिथल्या कुठल्या ब्राह्मणांनी सांगितलं असेल की प्रभू, इथे जर तुम्ही तुमच्या वडिलांचं श्राद्ध केलं तर त्यांना तात्काळ मुक्ती मिळते, असं हे दिव्य स्थान आहे. प्रभूंना फार बरं वाटलं की वा 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 वा, चला लगेच आपण अपराह्नकाली हे श्राद्ध करू. मग त्याच्यासाठी काही साहित्य वस्तू वगैरे लागतील. त्याप्रमाणे जानकीला तिथेच बसवलं आणि राम लक्ष्मण सगळ्या पूजेची तयारी करायला बाहेर पडले. आता ते जाऊन येईपर्यंत त्यांना उशीर झाला. उशीर झाल्यानंतर झालं असं की ते बाकीचे ब्राह्मण म्हणाले की त्यांना जर उशीर झाला तर श्राद्ध होणं शक्य नाही, कारण वेळ टळून जाईल. काय करायचं? तर मग एक काम करा, तुम्हीच करा श्राद्ध. तर म्हणे माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध करण्याचा अधिकार आहे का? आहे म्हणे, तुम्ही करा. झालं बा. आणि त्याप्रमाणे झालं असं की त्या सगळ्या स्थितीचा विचार करून जानकीने स्वतः ते श्राद्ध केलं बरं का. आता ते श्राद्ध जे केलं ते त्या तिथल्या स्थितीचा विचार केला, पण मात्र त्या वेळेला गाय, फल्गू नदी, केतकी पुष्प आणि अग्नीला साक्षी मानून तिने आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध केलं. आता झालं असं की इकडे श्राद्ध झालं आणि तेवढ्यात नेमकं झालं असं की राम लक्ष्मण आले. त्यांनी सांगितलं चला चला चला, लवकर तयारी झाली, आता घेऊन आलोय सगळी साहित्य, आपण बसू. तेव्हा जानकीने सांगितलं नाही, श्राद्ध झालं म्हणे. श्राद्ध झालं? कोणी केलं? कोणी केलं कोणी? तर म्हणे मीच केलं. तू केलं? माझ्या वडिलांचं श्राद्ध तू केलं? हो. माझा काही विश्वास नाही. मग म्हणे आता तुमचा विश्वास बसावा म्हणून मी काय करू? तर म्हणे एक काम कर की इथे कोण साक्षीदार होते का तू श्राद्ध केलं तेव्हा? तर ते साक्षीदार असतील तर सांग. तर मग तिने सांगितलं, हो, मी ह्या वटवृक्षाच्या जवळच बाकीचे सगळी जी मंडळी आहे तर त्यांची नावं सांगितली की गाय होती इथे, नंतर फल्गू नदी होती, ती फल्गू नदीच्या तीरावरच झालं, केतकी पुष्प होतं आणि अग्नी होतं, हे सगळेच इथे हजर होते. त्यावेळेला प्रभूंनी या सगळ्यांना विचारलं. गायीने सांगितलं नाही, मला नाही माहिती. फल्गू नदीने पण सांगितलं, मला काही माहित नाही. अग्नीने सांगितलं, केतकी पुष्पाने सांगितलं, सगळ्यांनी नकार दिला. तेव्हा जानकीला राग आला. स्वाभाविक आहे की मी केलं तर केलंच म्हणायला पाहिजे ना, खोटं कशाला बोलले. त्यामुळे मग जानकीने शाप दिला. जानकीने काय शाप दिला गाईला? की तू कितीही परम पवित्र जरी असशील तरी तू काहीही खाशील बर का, काहीही खाशील, अपवित्र खाशील. दुसरं झालं असं की त्या फल्गू नदीला असा शाप दिला की तू कायम वरून शुष्कच असशील, म्हणजे वाहतं पाणी दिसणारच नाही. फल्गू नदीमध्ये तुम्ही गेले, वाळू अशी अशी केली की खाली पाणी दिसतं तुम्हाला, पण वरून मात्र ती वरून चालता येतं, जाता येतं, हिंडता येतं, फिरता येतं, अशी ती फल्गू नदी. त्याचप्रमाणे मग केतकी पुष्पाला सांगितलं की तू जे आहे ते शुभ कार्यामध्ये तू वंचित होशील, केतकी पुष्प. आणि अग्नीला असं सांगितलं की तुझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तू नष्ट करशील, हे मात्र महत्वाचं. पण वटवृक्षाने मात्र सांगितलं की प्रभू, नाही बरं केलंय त्यांनी श्राद्ध. जानकीला बरं वाटलं आणि मग जानकीने असं सांगितलं की कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही भरलेले असाल, असं कोणाला सांगितलं? त्या वटवृक्षाला सांगितलं. म्हणजेच याचा अर्थ असा की हा एक दाखला आपल्याला होऊ शकतो की स्त्रियांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे का. अजून एक महत्वाचा विषय असा देखील आहे, तो थोडासा शास्त्रीय दृष्टीने महत्वाचा. कसा? की कोणत्या तिथीला श्राद्ध केल्यानंतर त्याचं काय फलित मिळू शकतं, हेही बघता येतं बरं का आपल्याला. उदाहरणार्थ, प्रतिपदेच्या दिवशी जर श्राद्ध केलं तर त्याच्यानी घरामध्ये उत्तम पुत्र आणि पशु यांची प्राप्ती होते. बरं, जर द्वितीयेच्या दिवशी श्राद्ध कर्म केलं तर कन्या संतती प्राप्त होते. तृतीयेच्या दिवशी श्राद्ध केलं तर अश्वाची प्राप्ती होते. चतुर्थीच्या दिवशी जर श्राद्ध केलं तर अनेक पशूंची प्राप्ती होते. पंचमीच्या दिवशी श्राद्ध केलं तर पुत्राधिक्य प्राप्त होतं, म्हणजे 2 चिरंजीव 1 कन्या, म्हणजे पुत्र जास्त. षष्ठीच्या दिवशी श्राद्ध झालं तर तेजस्वी पुत्र प्राप्त होतो.
सप्तमीच्या दिवशी श्राद्ध केलं, शेती म्हणजे कृषीच्या बाबतीमध्ये शेतीची प्राप्ती होते. अष्टमीच्या दिवशी श्राद्ध केलं तर व्यापारामध्ये लाभ होतो. नवमीच्या दिवशी जर श्राद्ध केलं तर अश्वासारख्या जनावरांची प्राप्ती होते. दशमीच्या दिवशी श्राद्ध केलं तर गायींची समृद्धी होते. एकादशीच्या दिवशी श्राद्ध केलं तर भांडी कुंडी वस्त्र अशा पद्धतीने त्याचप्रमाणे अतिशय तेजस्वी ओजस्वी अशा पुत्राचा लाभ होतो. द्वादशीच्या दिवशी श्राद्ध केलं तर सोनं रूप नाना प्रकारचे किमती धातू जे आहेत ते प्राप्त होतात. त्रयोदशीच्या दिवशी जर श्राद्ध झालं तर ज्ञाती बांधवांमध्ये आपल्याला श्रेष्ठपणा प्राप्त होतो. चतुर्दशीच्या दिवशी जर श्राद्ध केलं तर मनुष्य युद्धात गुंतून घरातल्या तरुणांचं आयुष्य संपुष्टात येतं किंवा कमी होतं. अमावास्येच्या दिवशी जर श्राद्ध केलं तर या दिवशी जर आपण पिंड प्रदान केलं तर पितरांच्या समस्त सगळ्या इच्छा तृप्त होतात, पूर्ण होतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जसं तिथीच्या दिवशी श्राद्ध केल्याचं फलित आपण बघितलं तसंच नक्षत्र देखील आहे बरं का. आपल्याकडे जी 27 नक्षत्र आपण मानतो तर या 27 नक्षत्रांच्या प्रती सुद्धा असं म्हटलंय की अश्विनी नक्षत्रावर जर श्राद्ध झालं तर याच्या वेळेला घोड्यांची प्राप्ती होते. अश्व अर्थात आता अश्व आणि गज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता काळाप्रमाणे त्या लुप्त झाल्यात, पण पूर्वी अश्व हत्ती हे सगळे त्यावेळेला श्रीमंतीचं लक्षण. भरणीच्या दिवशी श्राद्ध झालं तर दीर्घायुष्यत्व प्राप्त होतं. कृत्तिका नक्षत्रावर श्राद्ध केलं तर पुत्रासह स्वर्ग प्राप्ती होते. रोहिणी नक्षत्रावर श्राद्ध झालं तर पुत्र प्राप्ती होते. मृग नक्षत्रावर जर श्राद्ध झालं तर तेजस्वी तेज प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आर्द्रा नक्षत्रावर जर श्राद्ध केलं तर क्रूर कर्मी प्राप्त होते. पुनर्वसू नक्षत्रावर द्रव्य प्राप्ती होते. पुष्य नक्षत्रावर बलवृद्धी होते. आश्लेषा नक्षत्रावर धैर्यशील पुत्राची प्राप्ती होते. मघा नक्षत्रामध्ये सर्वांमध्ये श्रेष्ठपणा प्राप्त होतो. पूर्वा आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर मात्र भाग्यवान आणि पुत्रवान होतो. हस्त नक्षत्रामध्ये मनातल्या इच्छा पूर्ण होतात. चित्रा नक्षत्रामध्ये स्वरूपवान पुत्रप्राप्ती होते. स्वाती नक्षत्रामध्ये व्यापारात लाभ होतो. विशाखा नक्षत्रामध्ये पुष्कळ पुत्र प्राप्ती होते. अनुराधा नक्षत्रामध्ये राज्यप्राप्ती होते, म्हणजे ज्याला आजकाल आपण मंत्रीपद म्हणू. ज्येष्ठा नक्षत्रावर जर बघितलं तर श्रेष्ठपणा, अधिपत्य, वैभवशाली, आत्मनिग्रही असा पुत्र होतो. नंतर मूळ नक्षत्रावर पुत्रप्राप्ती. पूर्वाषाढा नक्षत्रावर उत्तम कीर्ती प्राप्त होते. उत्तराषाढा नक्षत्रावर शोकमुक्त आपण होतो. श्रवण नक्षत्रावर परलोकी उत्तम गती प्राप्त होते. धनिष्ठा नक्षत्रावर उत्तम वैद्य किंवा डॉक्टर तयार होतात. शततारका नक्षत्रावर वैद्यकीय व्यवसायामध्ये सिद्धी प्राप्त होते. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रावर बकऱ्या किंवा इतर जे काही जनावर आहेत त्यांची प्राप्ती होते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आपल्याला गायींची प्राप्ती होते. रेवती नक्षत्रावर भांडी कुंडी आणि वस्त्र प्रावरणादिकांची प्राप्ती होते. आता सध्याचा जो कालावधी पितृपक्ष सुरू आहे त्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाचं श्राद्ध कोणतं तर महालय करतो आपण बरं का. मग या महालयामध्ये कोणकोणत्या पितरांचं श्राद्ध करावं बरं, तर त्याच्यामध्ये म्हटलंय की पितृत्रयी. पितृत्रयी पितृत्रयी म्हणजे काय, वडील आजोबा पणजोबा हे पितृत्रयी. दुसरे म्हटले मातृत्रयी म्हणजे आई आजी पणजी. मग म्हटलंय सापत्न माता म्हणजे सावत्र आई. मग माता महित्र म्हणजे आईचे वडील आजोबा पणजोबा बरं. मग माता आईची आई आजी पणजी. पत्नी किंवा पत्नी अनेक पत्नी असतील, मुलगा असेल मुलगी असेल किंवा चुलता म्हणजे काका मामा भाऊ आत्या मावशी बहिणी सासरा गुरु शिष्य आप्त एवढ्या प्रकारच्या सगळ्यांचं श्राद्ध आपल्याला त्या त्या मंडळींच्या गोत्रांची आणि नावं घेऊन ती श्राद्ध केली जातात. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मग आता देखील असं म्हटलंय की श्राद्ध करण्याचं केव्हा का करावं किंवा कसं करावं असं देखील आहे, किंवा श्राद्धाच्या निमित्ताने काय वर्ज अपवर्ज काय आहे तेही सांगितलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे असंही आहे की त्या श्राद्धाच्या निमित्ताने म्हणून का त्या दर्भाचं काय महत्व आहे. आपण दर्भाचे पवित्र धारण करतो, दर्भाचं सगळं आसन तयार करतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की
दर्भाच्या आसनाचं महत्व पार्थिव विद्युत प्रवाह पायांच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या शक्तीला नष्ट होऊ देत नाही. म्हणून दर्भासनावर बसून कोणताही मंत्र जप जर केला तर तो सिद्ध होतो. म्हणून नास्य केशान प्रवायंती नोरसी ताड माग्नते असं म्हटलं गेलंय. म्हणून आपल्याकडे अशी परंपरा आहे की अमावास्येच्या दिवशी त्याच महिन्यामध्ये दर्भ काढण्याचा सुद्धा कालावधी ठरलेला आहे. आणि त्या वेळेला त्या दर्भाचा आधी प्रार्थना करायची. विरंचिनास होत्पन्न परमेष्ठी निसर्गज नदु सर्वाणी पापानी मम स्वस्ती करो भव. या मंत्राने हुम फट असं म्हणायचंय आणि ते दर्भ तोडून आणायचे असतात. हे देखील महत्वाचं आहे. आता काही वेळेला म्हणतात की की गुरुजी त्या कावळ्याचा काय संबंध बरं. तर आता कावळ्याचा काय संबंध, कावळ्याला दूरदृष्टी आहेच आपल्याला माहितीच आहे. त्याचं कारण असं आहे की रामकथेमध्ये सुद्धा एकदा कावळ्याचा उल्लेख आलेला आहे. आणि तो कावळ्याचा उल्लेख कसा आलाय तर इंद्राचा पुत्र जयंत जो आहे त्या जयंताने कावळ्याचं रूप घेऊन तिथे तो आला. आणि त्यांनी असं ऐकलं की परब्रह्म परमात्मा इथे इथे अरण्यामध्ये राहतात आहे. तर तो परीक्षा घ्यायला आला. खरं कावळ्याच्या रूपामध्ये तो परीक्षा घ्यायला आला. आणि तो परीक्षा घ्यायला आल्यानंतर त्यांनी पाहिलं की राम जानकी दोघं जण एका ओट्यावर बसलेले आणि ते फुलांचे हार बनवतात. रामजींच्या हातातल्या फुलांचा हार पहिल्यांदा झाला म्हणून त्यांनी तो हार घेतला आणि जानकीच्या गळ्यात घातला. जानकीचं अंग मोहरून गेलं. तिने सांगितलं, प्रभू हे काय करतात ते, आपण वनवासात आहे. तेव्हा प्रभूंनी तिला असं सांगितलं की आतापर्यंत माझा कथाभाग हा सगळ्यात प्रधान, मी प्रधान होतो, पण आता इथून पुढे तू प्रधान आहे आणि म्हणून मूळ रूपात तू माझ्या हृदयात वास कर आणि छाया रूपातच तू बाहेर थांब. असं त्यांचा तो सगळा प्रसंग आहे. तो प्रसंग आम्ही सगळा सांगतो. आता याच्यात काय झालं, तो जयंत विचार करायला लागला की स्वतःला परब्रह्म म्हणवतात आणि इथे तर यांच्या पती पत्नींच्या गुलगुल गप्पा चालल्या. म्हणून परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्या कावळ्याने त्या जानकीच्या बोटाला म्हणजे पायाच्या बोटाला अंगठ्याला चोच मारली. आता ती जानकी इतकी कोमलांगी आहे की त्यामुळे त्याने जशी चोच मारली तसा भळभळ रक्त व्हायला लागलं. आता तिने बघितलं की त्या कावळ्याने चोच मारली आणि ते रक्त निघालंय. पण मात्र प्रभूंना कळता कामा नये, कारण जर प्रभूंना कळालं तर प्रभू काहीतरी करतील म्हणून त्या बोलण्यातच गुंतवलं. बोलता बोलता सहज प्रभूंचं लक्ष तिच्या चरणांकडे गेलं आणि पाहिलं तर बापरे, रक्त कसं काय निघतंय. आणि तो समोर जवळ तिथे कावळा दिसला. तो जसा कावळा दिसला तर प्रभू त्या ओट्यावर ज्या दर्भासनावर बसलेले त्याच दर्भासनाची एक काडी काढली आणि त्याला अशी मारून फेकली. ती मारून फेकली तर तो जयंता जो कावळ्याच्या रूपात होता तो उडाला आकाशात. तो आकाशात उडाला. ती काडी त्याचा पाठलाग करतीये. काडी त्याचा पाठलाग करते. बाप रे बाप रे, तो वरती 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 स्वर्ग लोकात गेला. तो स्वर्ग लोकात गेला आणि इंद्राच्या महालात मध्ये आला. आणि तो तिथे आल्यानंतर पटापट चला 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 दरवाजे खिडक्या बंद करा बंद करा. घामे घूम झाला, लाले लाल झाला. इंद्र म्हणे काय झालं काय. म्हणा हे बघा ना माझ्या मागे काय लागले. आणि जसं इंद्राने पाहिलं खिडकीतून की ती दर्भाची काडी येते, त्याच्या लक्षात आलं की हे कोणी ते पाठवलंय. मग त्याने लगेच सांगितलं आपल्या पुत्राला, बाबा रे तू मागच्या दाराने निघून जा, तू काही इथे थांबू नको, माझ्या खुर्चीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याला तिथून पाठवलं. नंतर तो गेला कैलासावर. कैलासावर हाच अनुभव भोलेनाथांनी पाहिलं आणि त्यामुळे त्यांनी पण त्याला पाठवलं. ब्रह्मलोकात गेला, ब्रह्मदेवांनी पण पाठवून दिलं. आणि मग शेवटी वैतागून बिचारा तो आकाश मंडळातून जात असताना तो धडकला देवर्षी नारदांना. देवर्षी नारदांना तो जसा धडकला तसं तो देवर्षी म्हणाले, अरे 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 काय झालं काय, एवढा घामे घूम झालाय, लालबुंद झालं, झालं कुठे, काय पळतोय का बरं. तर बघा ना मागे काय लागले ते. मग ते नारदांच्या सगळ्या लक्षातच आलं ते. तर म्हणे मग तू कुठे गेला होता वाचवण्यासाठी स्वतःला. तर म्हणे मी माझ्या वडिलांकडे गेलो, भोलेनाथांकडे गेलो, विधात्याकडे ब्रह्मदेवांकडे गेलो, पण कोणी मला वाचवलं नाही. अरे वेडा आहे, ज्यांनी ती काडी मारलीये त्यांचे चरण धर, त्यांना शरण जा. तुला दुसरा मार्ग नाही, दुसरा पर्याय नाही, हे कोणी तुला वाचवू शकणार नाही. आणि म्हणून तो पुन्हा तिथे राम जानकीच्या तिथे आला. आल्यानंतर जे आहे ते असं म्हणतात जानकीला त्याची मोठी दया आली. जानकीने डोळ्यात पाणी आणून म्हटलं, प्रभू तुम्ही मारू नका. रामजी म्हणे मध्ये बोलायचं नाही, मी एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे, त्याच्यामुळे एकदा मी मारलं की तो मरणार हे नक्कीच आहे. आता पण जानकीकडे पाहिल्यानंतर त्यांनाही दया उत्पन्न झाली आणि म्हणे बाबा रे, एकदा मी मारल्यानंतर त्याचं तर घाव झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून निदान एक डोळा तरी हा जाईलच. आणि त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की कावळा जो आहे तो एकाक्ष आपण मानतो, पण तो जरी एकाक्ष असला तरी असं म्हणतात की त्याला दिव्य दृष्टी आहे. दिव्य दृष्टी. काकत्वम यमदूतोसी गृहाण बलिमुत्तमम यमलोक गतम प्रेतम त्वमाप्य यतुमर्हसी. म्हणजे काय, हे काक, हे कावळ्या, तू यमदूत आहे, हा उत्तम बली तू घे आणि यमलोकी गेलेल्या आमच्या प्रेताला संतुष्ट ठेव. म्हणून गया क्षेत्रामध्ये एक काकशिला नावाची शिळा आहे बरं का. त्या ठिकाणी यात्रेकरू काकबली ठेवून प्रार्थना करतात. पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर नैऋत्य वायव्य या देशातले कावळे मी दिलेला हा बली ग्रहण करतील. तर त्याला ती दूरदृष्टी आहे, त्याला त्या पिंडातलंही आत्म दिसत असेल आणि म्हणूनच आपल्याकडे त्या दिवशी त्या कालावधीतच कावळ्यांचं महत्व जास्त आहे. बाकी असं कधी होत नाही की घरामध्ये आपण जसे पोपट पाळतो, लवबर्ड्स पाळतो, तसा कावळा कोणी पाळलायचा असं काही आठवत नाही आपल्याला आणि तसं काही होतही नाही. पण मात्र त्या कालावधीत कावळ्याचं महत्व काय तर ते आहे. दर्भाचं महत्व काय तर दर्भाला कुशमूले स्थितो ब्रह्मा कुशमध्ये जनार्दनः कुशाग्रे शंकरो देवा पवित्रे धारयाम्यहम. अशा पद्धतीने तो कुश म्हणजे काय, त्या कुशाच्या त्या काडीमध्ये कुशमूले स्थितो ब्रह्मा, मुळाला ब्रह्मदेव, कुशमध्ये जनार्दना, त्या दर्भाच्या मध्यात जे आहे ते जनार्दन म्हणजे विष्णू आहे आणि कुशाग्रे शंकरो देवा म्हणजे अग्राला शंकर म्हणजे महादेव आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे. म्हणून दर्भाचं महत्व हे सगळ्यात जास्त आहे. आता काय आहे की असंही म्हटलं गेलेलं आहे की बा कुठल्या बोटांनी आपण ते द्यायचंय, तर असंही आहे की बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवत तीर्थांनी देवांना उदक द्यावं, अनामिका कनिष्ठिका यांच्या मुळातून ऋषींना उदक द्यावं, तर्जनी आणि अंगठा यांच्या माध्यमातून पितरांना उदक द्यावं, हे देखील महत्वाचं आहे. म्हणून कुशई ग्रैस्तव तर्पयेत देवान मनुष्यान कुशमध्यतः द्विगुणी कृत्य मूलाग्रे पितृन संतर्पयेत द्विजाहा, असं देखील म्हटलं गेलेलं आहे. आता देवांना प्रत्येकी सनकादिकांना 2, पितरांना 3 अंजली द्यायच्या आहेत, स्त्रियांना 1 अंजली द्यायचंय. म्हणून अशा वेळेला जानवं जे असतं ना, जे जानवं आपण घालतो ते डाव्या खांद्यावर असतं, त्याला आपण म्हणतो सव्य. ते उजव्या खांद्यावर घेतलं की त्याला म्हणायचं अपसव्य. ते माळेसारखं गळ्यात सोडलं की त्याला म्हणायचं निवित. बरं, कंठं कृत्वा असं म्हटलं जातं. म्हणून अशा पद्धतीने त्रिवर्णिकांनी प्रातःकाळी उठून न आळवलेल्या वाहत्या नद्यांच्या ठिकाणी देव ऋषी पितृ यांचं तर्पण करावं. नदीवर तर्पण करण्याचं किंवा नदीमध्ये नाभिमात्र उदकामध्ये उभं राहून नदीच्या काठी बसून ते करावं. म्हणूनच ब्रह्मयज्ञांग, स्नानांग, श्राद्धांग अशी अनेक विधींची अंगभूत तर्पण असतात, ती त्या त्या प्रसंगी करायची आहे. स्नानांग तर्पणामध्ये शेवटी यक्ष्म तर्पण करायचं आहे. सर्व तर्पण करण्यासाठी मनुष्य जो आहे तो असमर्थ असेल तर मात्र त्याच्यासाठी काय सांगितलंय की ब्रह्मस्तंभ पर्यंतं देवर्षि पितृमानवाः तृप्यन्तु पितरः सर्वे मातृमाता महादयः अतीतकुलकोटीनां सप्तद्वीपनिवासिनां ब्रह्मभुवनाल्लोकादिदमस्तुतिलोदकम् येके चास्मत्कुले जाता गोत्रिणो मृताः ते गृह्णन्तु मया दत्तं सूत्र निष्पीडिनोदिकम्. अशा पद्धतीने जे आहे देव ऋषी पितृ मानव माता मातामही वगैरे या सगळ्यांना तृप्त होण्यासाठी म्हणून हे केलं जातं. मग त्याच्यामध्ये काय आहे तर कांस्य पात्रदान सांगितलंय, काशाचं पात्रदान करावं, तिला तर्पण करावं, आम श्राद्ध करावं. आम म्हणजे शिजवलेलं अन्न, बरोबर, त्यांनी करायचं जे श्राद्ध असतं त्याला म्हणायचं आमश्राद्ध. द्रव्याभो द्विजाभावे प्रवासे पुत्र जन्मने आमश्राद्धम प्रकुर्वीत यस्य भार्या रजस्वला. म्हणजे त्याच्यातही नियम दिलेले आहेत खरं तर, की द्रव्य नसताना, ब्राह्मण मिळत नसताना, प्रवासात असताना, पुत्र जन्माच्या वेळेला किंवा पत्नी रजस्वला असताना आमश्राद्ध करावं. ज्याला श्राद्ध करण्याचा अधिकार असेल त्यांनीच आमश्राद्ध करायचं असतं. जे श्राद्ध ज्या तिथीला नियमित असेल अशाच अमावास्यादी श्राद्धाविषयी आमश्राद्धाचा पर्याय मात्र विहित आहे. हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
आता काही वेळेला काय होतं की का हो गुरुजी, हे पितृदोष म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याच्याने काय होतं, म्हणजे चांगले किंवा वाईट परिणाम काय, असं देखील विचारलं जातं. खरं तर हा विषय फार गहन आहे. आपला खरं तर वेळ संपत आलेला आहे. मला असं वाटतं अजून वेळ असेल तर मी बोलतो, काय कोणी ऐकायला येत नाही कोणाचं. गुरुजी, आपण 10-15 मिनिटं अजून घेऊ शकतो, हरकत नाही. कारण ओके, हा बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचा विषय काय, तर आता आपल्याला विचार हा करायचा आहे. कित्येक मंडळींच्या मनात विचार असतो बरं का, हे त्रिपिंडी श्राद्धाबद्दल. तर हे जे काम्य श्राद्ध आहे, सलग 3 वर्ष जर पितरांचं श्राद्ध झालेलं नसेल बरं का, तर मात्र पितरांना प्रेतत्व येतं, हे लक्षात घ्या. म्हणून प्रतिवर्ष श्राद्ध करा 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 जे आम्ही सांगतो, त्यासाठी म्हणून हे महत्वाचं आहे. मनुष्यांचा 1 महिना म्हणजे पितृंचा 1 दिवस असतो. अमावास्या ही पितृंची तिथी आहे. या दिवशी दर्शश्राद्ध होतं. त्याचप्रमाणे अतृप्त पितर जे असतात ते प्रेत रूपाने पीडा देतात आणि पितृकर्माचा लोप होतो. श्राद्ध कर्म और्ध्वदेहिक क्रिया सशास्त्र न झाल्यामुळे भूत प्रेत यक्ष गंधर्व शाकिनी रेवती जंभुक यांच्याकडून परिवारात पीडा सुरू होते. घरात अशांतता निर्माण होते. विवाह लवकर निश्चित होत नाही आणि विवाह झाला तरी पती पत्नींमधले मतभेद टोकाला जातात. व्यवसायामध्ये असफलता येते. मृत व्यक्ती स्वप्नात दिसायला लागतात आणि समृद्धी दिवसा गणिक संपत जाते. आपल्यापासून समृद्धी दूर दूर जाते. आणि म्हणून असं म्हटलं गेलंय की कार्तिक श्रावणे मासे मार्गशीर्षे तथैव च माघ फाल्गुन वैशाखे शुक्ले कृष्णे तथैव च चतुर्दश्यां विशेषेण षण्मासाः काल उच्यते कार्तिकादि चतुर्मासेषु कारयेत तथापि दोष बाहुव्ये सती न कालापेक्षा. म्हणजे मग ते केव्हा केलं पाहिजे की ज्या योगे, त्रिपिंडी म्हणजे काय की 3 पिंड आहेत आहो बर का. या 3 पिंड सुद्धा 3 कोणाचे, तर ब्रह्म विष्णू आणि रुद्राचे ते 3 पिंड मानले जातात. ब्रह्माचा जो आहे तो रौप्य सांगितला गेलेला आहे, विष्णूचा सुवर्णाचा पिंड सांगितला गेलेला आहे आणि रुद्राचा ताम्रपिंड सांगितला गेलेला आहे. विष्णूसाठी तर्पण केलं जातं, ब्राह्मण भोजन घालून त्यांना दक्षिणा म्हणून वस्त्रपात्र पंखा आणि पादत्राण हे देखील दिले जातात. त्याच वेळेला अशीही परिस्थिती आहे की सर्पशापाने पुत्राचा अभाव, हो, म्हणजे आम्ही जे म्हणतो ना की जर समजा पितृ तृप्त नाही किंवा मुक्त नाही किंवा तुम्हाला पितृदोष आहे, म्हणजेच काय की पितृ आपल्यापासून जर मुक्त नसतील किंवा ते जर तृप्त नसतील, ते जर मुक्त नसतील, तर ते आपल्याच वंशातल्या कोणावर तरी छाया करतात बर का. मग कोणावर छाया करणार, पुत्रेण लोकान जयते आत्मा वै पुत्र नामासी सजीव शरदहा शतम. बर, ते आपल्या पुत्रावरच छाया करतील. बर, मग त्याच्यावर जर ती छाया झाली तर स्वाभाविक आहे की त्याच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे संघर्ष त्यांना पाहायला मिळतात आणि त्यातून काही हाती लागत नाही. केवळ आयुष्य सगळं कष्टसाध्य आहे. समाधान सुख आनंद या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून दूर जातात. आणि असं जर असेल तर मात्र, असं आता ते ज्योतिषशास्त्राचा विषय आहे की कुंडलीमध्ये कोणतं कोणतं स्थान कसं आहे, कोणत्या राशीशी संबंधित आहे, कोणत्या ग्रहांशी संबंधित आहे, त्याप्रमाणे ते सांगितलं गेलेलं आहे. म्हणून बृहत्पराशरी ग्रंथामध्ये सुद्धा असं म्हटलंय गेलंय की तद्दोष परिहारार्थम नागपूजाम समारभेत स्वगृहयोक्त विधानेन प्रतिष्ठां कारयेत सुधीः नागमूर्ती सुवर्णेन कृत्वा पूजां समाचरेत गो भू तिल हिरण्यादि दद्यात वित्तानुसारतः एवं कृते तु नागेंद्र प्रसादात वर्धते कुलम. म्हणजे ब्राह्मणाच्या शापाने सुद्धा वंशविच्छेद होतो आणि म्हणून अशा कोणत्याही पद्धतीने जर तो योग आला तर मात्र त्या दोषाचं निरसन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यामध्ये मग असं म्हटलं गेले की प्रेत योनी किंवा प्रेत शाप जर काही असेल तर सगळ्यात महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगून ठेवतो. खरं तर आपल्याला 2 प्रवचन पाहिजेलच आहे, कारण एका याच्यात हा सगळा विषय जमणार नाही. कारण याच्या पुढे सगळे प्रेत शाप आहे किंवा बाकीचे सगळ्या दोषांमुळे घरात होणारे शाप सूचक स्वप्न असतात किंवा वंशविच्छेद योग असतो, विनापत्य योग असतो,
त्यानंतर पितृदोषाची सगळी महत्वाची कारणं काय आहेत ते सगळं आहे आणि अजून भरपूर मोठे विषय आहेत. पण सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय शास्त्राने, की माते असं आहे, देवहूतीला जेव्हा ते सांगतात ते सांख्ययोग, तेव्हा त्या मातेने असं सांगितलं की बाबा रे, तू अष्टांग योग सांगितला ज्ञानयोगामध्ये, तू कर्मयोगाबद्दलची सगळी माहिती आम्हाला दिली आहे की अक्रोधनाः शौचपराः सततम ब्रह्मचारीभिः वगैरे हे सगळ्या नियमामध्ये कर्म केलं पाहिजे. तू भक्तियोग सांगितला 81 प्रकारची भक्ती, त्याच्यातल्या 9 प्रधान भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या नवविधा भक्तींबद्दलही तू सगळं काही सांगितलं. का रे बाबा, आता एवढं सगळं केल्यानंतर स्वर्ग मिळेलच असं जरुरीचं आहे का नाही, काय ते तरी सांग. बरं, मला तर असं वाटतं ना, एकदा मृत्यू झाला म्हणजे संपलं बा सगळं. तेव्हा कपिल महामुनींनी सांगितलं की माते, या भ्रमात राहू नको. मृत्यू म्हणजे काय माहिती का, की फक्त हे मनुष्य रूपाचे जे वस्त्र आहे ते काढायचे आणि पुढचे जे वस्त्र मिळणारे जनावराचे, पशुचे, पक्षाचे जे काही असतील ते वस्त्र चढवायचे. तर तो एक थांबा आहे फक्त मृत्यू म्हणजे. पण त्या मृत्यूनंतर त्या आत्म्याला जो प्रवास करायचा आहे, तिथे तुम्ही आयुष्यात केलेलं कर्म फक्त कामी येतं, हे लक्षात घ्या. हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की तुम्ही आयुष्यात जे काही कर्म केलं ते मृत्यूनंतर तुम्हाला कामी येतं. तिथे कोणीही बरोबर नाही, कुठलेही क्रेडिट कार्ड तिथे चालत नाही, कोणी तुम्हाला साथ द्यायला नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पितृलोकापर्यंतचा प्रवास करायचा आहे. मग काय सांगितलं मातेला, की माते, जर समजा तो प्रवास सुखकर व्हावा, गती प्राप्त व्हावी म्हणजे सद्गती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल, तर जिवंतपणे 3 गोष्टींचं दान विचार न करता केलं पाहिजे. आणि 3 गोष्टींचं दान विचार केल्याशिवाय द्यायचं नाही. ही 6 दानं मात्र आयुष्यात जिवंतपणी करा, हे सगळ्यात महत्वाचं. मातेने विचारलं की सांग रे बाबा, पहिलं कोणतं दान की जे विचार न करता दिलं पाहिजे. सांगितलं पहिलं दान अन्नदान. अन्न देताना बाकी विचार करू नका, कुठल्या जातीचा, पातीचा, धर्माचा, धट्टा कट्टा हट्टा काय कुठे काय वगैरे वगैरे हा विचार करूच नका. फक्त तो तृप्त झाला पाहिजे. अन्न देताना विचार नाही, फक्त समोरचा तृप्त झाला पाहिजे, हे झालं अन्नदान. दुसरं म्हणजे वस्त्रदान. वस्त्र देताना विचार एवढाच करा की मी दिलेलं वस्त्र समोरच्यानी धारण करावं प्रेमाने. तर ते जर झालं तर ते खऱ्या अर्थाने वस्त्रदान. तिसरं सांगितलंय औषधी. औषधी, आता पहा, आपल्याकडे जेवढे तुम्ही भारतातले मोठमोठे अब्जोपती मंडळी जे आहे, त्या प्रत्येकाने आपल्या माता पित्यांच्या नावाने हॉस्पिटल काढले की नाही? टाटांनी काढले, बिर्लांनी काढले, अंबानींनी काढले, अदानींनी काढले, सगळ्यांनी काढले. का? कारण आपली काही तेवढी योग्यता नाही की आपण माता पित्यांच्या नावाने एखादी हॉस्पिटल काढू किंवा एखादी रूम डोनेट करू किंवा तिथल्या एखाद्या. तर अशा वेळेला काय सांगितलंय की जर अशा परिस्थितीत तुम्हाला एखादा व्याधीग्रस्त व्यक्ती असेल आणि जो निष्कांचन आहे, त्याची परिस्थिती नाही औषधोपचार करण्या इतकी सुद्धा, तर अशा वेळेला जर तुम्ही त्याच्या औषधोपचारासाठी काही खर्च केले बर का, तर त्याच्यासारखं महापुण्य दुसरं नाही. म्हणजे 3 गोष्टींचं दान न विचार करता करा, अन्न वस्त्र आणि औषधी. झालं. मग मातेने विचारलं का रे बाबा, ते 3 बाकीचे इतर कोणते दान आहे की विचार केल्याशिवाय द्यायचे नाही? त्यातलं पहिलं दान आहे ते म्हणजे कन्या. बर का, कन्या देताना आपण विचार करतो की नाही हो, की तो फक्त दिसतो छान म्हणून दिली आहे किंवा तो शिकलेला आहे म्हणून दिली आहे, की त्याला चांगली नोकरी म्हणून दिली आहे किंवा तो नोकरी स्थिर आहे म्हणून दिली आहे, त्याचं घरदार चांगले म्हणून दिली आहे, घरातली मंडळी चांगली म्हणून दिली आहे, त्याचे संस्कार चांगले, स्वभाव चांगला, वागणं बोलणं सगळं चांगलं, एवढ्या किती गोष्टी पाहतो. हा, कन्या द्यायची आहे, पण मात्र या सगळ्या गोष्टी बघितल्याशिवाय कन्या द्यायची नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं काय दान आहे ते म्हणजे गाय. आता गाय म्हणजे कोण आहे? आई आहे ना ती आपली. ह, बरं, ती आपलीच नाही, सगळ्या विश्वाची आहे. गावो विश्वस्य मातरः. गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे. आणि अशी ही विश्वाची माता गाय कोणाला द्यावी? तर जो त्या गायीची सेवा करेल. म्हणून आपल्याकडे परंपरा अशी आहे की गायीची किंमत आपण करत नाही, बरोबर? गाय विकत घेत नाही आणि विकत देत नाही.
तर त्यासाठी म्हणून काय आहे तर हा विषय महत्वाचा की सेवा करण्यासाठी तुम्ही ब्राह्मणाला द्या, एखाद्या संस्थेला द्या, ते चालेल. आणि तिसरं म्हणजे भूमी. आता ती पण आईच आहे ना तुमची. आई कशी? अरे समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले. कोणाची पत्नी? विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. तर अशी ही विष्णू पत्नी आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला जर भूमी दान करायची असेल तर त्या भूमीवर एखादं देवालय होतंय का, रुग्णालय होतंय का, धर्मशाळा होतीये का, अजून काय होतंय, तर 42 पिढ्या स्वर्गात जातील. आणि तिथे जर एखादा अड्डा झाला तर सगळे गेल्या 21 पिढ्या गड्ड्यात. हे देखील महत्वाचं आहे. तर हा देखील एक विचार केला पाहिजे, 3 गोष्टींचं दान. तेव्हा मातेने असं विचारलं का रे बाबा, जिवंतपणे असं सांगता येईल की कोण नरकात जाईल? हो माते, जिवंतपणे सांगता येतं की नरकात कोण जाईल. ऐका बरं का, फार छान आहे. तर म्हणे बघ माते, असं आहे की 4 प्रकारची जी मंडळी असतात ती मात्र निश्चित ठासूनच नरकातच जाणार असतात. त्यांना स्वर्गाचं दार पण पाहायला मिळणार नाहीये. कोण ही 4 मंडळी? अत्यंत कोपाहा, दुसरं कटुताच वाणी, तिसरं दरिद्रता, आणि चौथं स्वजनेषु वैराहा, चिन्हानी गेहे नरका वसंती. हे 4 चिन्ह आहेत नरकात जाण्याचे. पहिल्यांदा काय? अत्यंत कोपाहा. जो भयंकर कोपिष्ट आहे, रागीट आहे, तिरसट आहे, त्याच्याशी काही बोलावं आपण चांगल्या हेतूने तो काहीतरी वेगळंच काहीतरी तिरसटासारखं वागतो, बोलतो, समजायचं त्यांच्यासाठी नरकाचं द्वार खुलं झालेलं आहे. दुसरं आहे कटुताच वाणी. लक्षात घ्या. हो, त्याचं कारण असं आहे की आजकाल आपण खूप एक दुसऱ्याचं मन तोडतो, मोडतो, वाचिक पाप करतो आपण, बरोबर. बोलून कोणाचंही मन दुखावू नये, बरं का. तुम्हाला त्याच्यात काही चांगलं नाही ना करता आलं, हरकत नाही, पण निदान बोलून तरी कोणाला तुम्ही वाईट आपल्यापासून दुरावू नका. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कटुताच वाणी, बरं का. आता त्याच्यात काय झालंय माहिती का, की आता आपल्याकडे 2 भाषा नवीन आल्यात. एक म्हणजे टोमणे. हा, म्हणजे वरतून वाटतं ते किती छान बोलतात, ते तुमचं काय पाहावं, तुमचं काय बोलावं, तुमचं काय, हे सगळं खोटं असतं. ते टोमणे वजा बोलणं असतं. आणि अजून एक भाषा आलेली आपल्याकडे फॉरेन मधून, त्याला आपण म्हणतो बॉडी लँग्वेज, बर का. म्हणजे प्रत्यक्षात शब्द पण नाही तोंडाने काढायचा, पण आपण वर्तनच असं करायचं की समोरच्याला कळलं पाहिजे की आपल्या मनात काय आहे ते, बरोबर. तर हे सगळे प्रकार चुकीचे. मी अनेक वेळेला उदाहरण देतो की जिचा बाप चक्रवर्ती सम्राट राजा जनक आहे, जिचा सासरा चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ है, आणि जिचा पती ब्रह्मांडाचा नायक परब्रह्म प्रभू रामचंद्र आहे, असं असताना सुद्धा 14 वर्ष उशाला धोंडा घेऊन झोपली, पण कधी बापाकडे तक्रार केली का? कधीच नाही. लक्षात घ्या. अहो, पतिव्रता शिरोमणी, शिरोमणी. पण काय झालं आयुष्यात, एकच वेळेला तिच्याकडून कटुवाणीने बोलण्यात आलं, बा आलं ना, तिच्याकडून झालं. का बरं, काय झालं? ते झालं असं की तिच्याच आग्रहा खातर नाही की मला ते सुवर्ण मृग, कांचन मृग आणून द्या आणि त्याची मला चोळी शिवायची वगैरे वगैरे. आता कधी कुठल्या गोष्टीचा तिने हट्ट केला नाही, त्याच वेळेला बरा केला. बरं, हे काय प्रभूंना माहित नाही का की ब्रह्मदेवांच्या या सगळ्या विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये असा कुठला सोन्याचा हरिण तयारच नाही झालेला. पण तरी सुद्धा ही सगळी लीला जी आहे ते सगळं राजकारण होतं, बर का. म्हणजे रावणाला परास्त करण्यासाठी, कारण रावण हे बघत होता की हा परब्रह्म असेल तर ओळखेल, काय असं हरिण नसतं. पण केवळ आपल्या पत्नीच्या इच्छेखातर प्रभू गेले गेले गेले, खूप आतपर्यंत गेले, आणि नंतर प्रभूंच्या लक्षात आलं आता अंधार पडायची वेळ आली, तर रस्ता विसरून जाऊ ना आपण, अरण्यातला रस्ता आहे. म्हणून प्रभूंनी शेवटी आपला बाण काढला भात्यातून आणि मारला. तो मारला तर तो काही कांचन मृग नव्हता, तो मारीच राक्षस होता. आणि मरताना त्यांनी फक्त एवढंच बोललं, हाय रे सीते, धावरे लक्ष्मण. आता ही जी किंचाळी त्यांनी दिली, आवाज दिला, तो सगळ्या रानामध्ये घुमला. आता ज्या ठिकाणी जानकी त्या झोपडीमध्ये होती, कुटियामध्ये होती, बाहेर उभे लक्ष्मणजी, दोघांनी खरं तर तो ऐकला. पण जानकी बाहेर आली धावत धावत, अहो भाऊजी, 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 तुमचे बंधू फार मोठ्या संकटात आहे, जा जरा त्यांना वाचवा. बंधू एक नाही, 2 नाही, तो हालायला तयार नाही, इंच भर नाही. तेव्हा जानकी बोलायला लागले, अहो जा, तुम्हाला काही कळतंय की नाही? तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं की पहा, असं आहे बहिणी साहेब, की मला तुमच्या रक्षणाची जबाबदारी दिलेली आहे. इथे सगळे दैत्य मायावी असतात, कोणत्याही आवाजात ते आवाज काढू शकतात, तुम्ही काही काळजी करू नका, हे सगळं दैत्यांचं काम आहे, मला काही जाता येणार नाही तुम्हाला सोडून.
पण त्या दिवशी काय झालं होतं जानकीला माहित नाही. ती फार बोलली, अति बोलली, वाईट बोलली, घाणेरडं बोलली, खालच्या पातळीवरचं बोलली. ती बोलली काय, की एवढ्या घनघोर अरण्यात जर माझ्या पतीचं काही बरं वाईट झालं तर मी तर तुझ्या तावडीत सापडले. हे ऐकल्यानंतर धाय मोकळून रडायला लागले. माते, रोज तुमचे चरण वंदन करतो, अजून मुखदर्शन नाही केलं कधी तुमचं, आणि तुमच्या मनात ही शंका. पण माझ्यावर आहो जबाबदारी तुमच्या रक्षणाची, मला जाता येणार नाही. तर शेवटी तिने काय सांगितलं, आता जाशील तर ठीक, नाही तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. आता असं बोलल्यानंतर जाणं भागच होतं. शेवटी नाईलाजाने भात्यातून बाण काढला, रेषा मारली. माते निदान ही रेषा तरी ओलांडू नका, गेले. बघा ना, त्याच्यानंतर पुढचे सगळे प्रसंग तिच्या जीवनामध्ये करुण प्रसंग, सगळे करुण प्रसंग. हे जात नाही तर तो दबा धरून बसलेलाच होता. तो आला काय, लगेच गेले काय, जटायूचा वध झाला काय, लंकेत गेले काय, अशोकवनात ठेवलं काय, त्यानंतर यांची भटकंती सुरू झाली काय, सुग्रीव बरोबर मैत्री झाली काय, पुन्हा तिथपर्यंत सागरापर्यंत गेले काय, त्यानंतर पुन्हा हे तिकडे गेले हनुमानजी, त्यांनी मोठा पराक्रम केला, लंका दहन केली, नंतर समुद्र तयार, समुद्रावर सेतू तयार झाला. 87 दिवस युद्ध चाललं, रावणाचा वध झाला, सगळ्यांना आनंदी आनंद. आता राम जानकी एकत्र येणार, पण कसलं एकत्र, रामजींनी लांबून पाहिलं, सांगितलं नाही, अग्निपरीक्षा. बापरे, लक्ष्मणजी तर मिठी मारून रडायला लागले कमरेला. हे काय बोलताय वहिनीची तुम्ही, अग्निपरीक्षा? हो या. ती म्हणाली की नाही, मला द्यायची चिता रचाच. झालं, ते चिता रचली, त्याच्यावरती बसली, धगधग धगधग धग अग्नी पेटला. प्रत्यक्ष अग्नी नारायण प्रकट झाले. राम, अरे ही तुझी पत्नी जानकी पवित्र नाही, पवित्रतम आहे. पवित्रतेच्या सगळ्या पातळ्या तिने पार केल्यात. मी तर अग्नी म्हणून पवित्र आहे, माझ्याही पेक्षा ही पवित्र आहे, तिचा स्वीकार कर. हे अग्नी नारायणांनी सांगितलं. तेव्हा कुठे पुष्पक विमानात बसले, अयोध्येत आले, राजा झाले, राणी झाली, छान. आत्ता कुठे सुखाचे दिवस, तिला भरते दिवस. पुन्हा जो त्याग केला, पुन्हा एकत्र कधी आलेच नाही. का? कटुताच वाणी. हे लक्षात घ्या, कटुताच वाणी. म्हणून कटुवाणीनी शक्यतो कोणाशीही आपण बोलू नये. तुम्हाला नाही ना पटलं, बोलू नका. म्हणून मी अनेकांना हे सांगतो की सत्यम ब्रूयात, खरं बोला. पण दुसरं म्हणजे प्रियम ब्रूयात, गोड बोला. न ब्रूयात, असं बोलू नका. सत्यम प्रियम, सत्य आहे पण ते अप्रिय जर असेल तर मात्र अशा वेळेला मौन बाळगा. आपल्या बोलण्याने समोरचा दुखवता कामा नये. दुसरं काय सांगितलं? कटुताची वाणी. तिसरं आहे दरिद्रता. दरिद्रता म्हणजे तुम्ही म्हणाल की गुरुजी आम्ही गरीब आहे, म्हणजे काय आमचा दोष आहे का? नाही, गरीब वेगळा बरं. हा, सुदामा हा कधी दरिद्री नव्हताच ब्राह्मण, तो गरीब आहे. 3 दिवस झाले घरात एक अन्नाचा कण नाही, पाणी पिऊन रोज झोपतात ते, पण श्रीकृष्ण शरणम मम. त्यानंतर पायी पायी चालत गेले, द्वारकेला गेले, केवढा मोठा सत्कार प्रभूंनी त्यांचा केला. 3 दिवस ठेवलं जवळ, 4थ्या दिवशी हे निघाले. जसे गेले तसेच आले. अरे प्रभूंना देणं भाग आहे, हो देणं भाग आहे. रोज सकाळ झाली की प्रभू उठायचे, तेव्हा विचार करायचे, आज तरी हा ब्राह्मण सांगे की इथे वैकुंठाचं ऐश्वर्य उपभोगतोय, रोज 56 भोग खातोय, आणि घरी माझे पोरं बाळण बायको सगळे उपाशी, काहीतरी दे ना माझ्या जवळ. हा 3 दिवस 3 रात्र पर्यंत प्रभू हरले, ब्राह्मण जिंकलाय. तो गरीब आहे, दरिद्री नाही. मग दरिद्री कशाला म्हणायचं? हे हवं ते हवं, याचं हवं त्याचं हवं, सगळंच हवं, मलाच हवं, ही जी हाव आहे याला म्हणायचं दरिद्री. लक्षात आलं? हा झाला दरिद्री. आणि स्वजनेषु वैराहा, जो आपल्या नातेवाईकांशी, कुटुंबियांशी, परिवारजनांशी जो वैर करतो. असे 4 प्रकार सांगितले. कोणते? अत्यंत कोपहा, कटुताच वाणी, दरिद्रता, स्वजनेषु वैराहा, चिन्हानी गेहे नरका वसंती. अशी मंडळी मात्र निश्चितपणे नरकातच जाणार आहेत. हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर विषय अतिशय गहन आहे, बोलायला खूप पाहिजे आहे. आणि माझा एक तर तो स्वभाव आहे की मी एकदा बोलायला सुरुवात केली की मी काही थांबायचं नाव घेत नाही. मलाही कल्पना आहे, आता तुम्हालाही सगळ्यांना कंटाळा येत असेल की दाढीवाला काही थांबायचं नाव घेत नाही. तर त्याच्यामुळे आपण हा जो विषय आहे, असं आपण समजू की आपण या विषयाला फक्त प्रवेश केलेला आहे, फक्त प्रवेश. अजून एक तरी कार्यक्रम पूर्ण व्हायला हवा, आणि त्यानंतर मग प्रश्नोत्तरी व्हायला हवी, तर कुठेतरी तो कार्यक्रम पूर्णपणे आपल्याला लक्षात येईल. अर्थात आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून राजनी ग्रुपचे ज्या सगळ्या माता भगिनी आहेत त्या सगळ्यांना मी वंदन करतो, आणि त्यांनी मला तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलण्याची संधी दिली आहे. खरं तर मी अशा पद्धतीने मी आपल्याला सुरुवातीला पण सांगितलं, मला हे असं ऑनलाईन वगैरे काही जमत नाही.
पण त्यांनी सांगितलं असं काही नाही, ते लिंक पाठवल्यानंतर त्याच्यात आपल्याला जॉईन होता येतं आणि ते बोलता येतं. तर त्याच्यामुळे तुम्हीच हे सगळं बघून घेतलं, करून घेतलं आणि इतक्या वेळ शांततेने तुम्ही हे सगळं काही श्रवण केलं, यामुळे आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा जेव्हा केव्हा योग येईल त्यावेळेला निश्चितपणे मी राज्ञी ग्रुपसाठी आपल्या समोर उपस्थित राहील. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार. धन्यवाद गुरुजी. आज आम्हाला खूप महत्वाची माहिती मिळाली आणि निश्चितच आपण पुढचं सेशन करूया. पण एकच फक्त छोटासा क्वेश्चन होता, तो मे बी खूप जणांकडनं ऐकला म्हणून तुम्हाला विचारा असं वाटतो. माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. हा. जर गोत्र आणि तिथी माहित नसेल तर मग कसं श्राद्ध करावं? म्हणजे बऱ्याच लोकांना अगदी माहित नसतं कारण. अगदी बरोबर. पहा, शास्त्राने असं सांगितलंय की खरं तर प्रत्येक व्यक्तीला गोत्र हे असतंच. असं नाहीच आहे की बा मला गोत्रच नाही, कारण आपले मूळ पुरुष कोण तेच गोत्र असतात, बरं का. आता ठीक आहे, समजा अनेक मंडळींना असं आहे की आमच्या वाडवडिलांपासून आम्हाला तर माहितीच नाही की गोत्र काय आहे ते, आणि गुरुजी आम्हाला पूजेला बसलं की किंवा काही श्राद्ध कर्माला बसलो की पहिल्यांदा गोत्र विचारतात. ज्यांना गोत्र माहिती नसेल त्यांच्यासाठी शास्त्राने एक पर्याय दिलेला आहे. तो पर्याय असा आहे की काश्यप गोत्राचा उच्चार करावा. काश्यप गोत्राचा, बर का. मग काश्यपच का बरं? तर काश्यप ऋषींना जे आहेत ते अनेक पत्नी आणि ह्या सगळ्या योनी ज्या तयार झाल्यात त्या त्यांच्यापासून तयार झाल्यात. त्याच्यामुळे मग आपण आपले मूळ पुरुष काश्यप ऋषींना समजावं म्हणून काश्यप झालं. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्यांना तिथीच माहिती नाही, आपल्या वाडवडिलांची श्राद्ध करण्याची इच्छा आहे पण मात्र जर तिथी माहिती नसेल तर करायचं केव्हा, हा एक प्रश्न येतो. मग अशा वेळेला असं सांगितलं गेलेलं आहे की सगळ्यात उत्तम तिथी असते ती म्हणजे अमावास्या. अमावास्येच्या दिवशी कुठल्याही पितृंचं कोणत्याही तिथीचं जरी असेल तरी त्या दिवशी श्राद्ध केलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचतं. म्हणून आपल्याकडे पितृपक्षातल्या अमावास्येला सुद्धा सर्व पित्रिकावर म्हणतो आपण, की ज्यांना तिथी वार नक्षत्र काही माहितीच नाही जाण्याचं, पण अशा सर्वांच्या तृप्तिमुक्तीसाठी त्या दिवशी श्राद्ध कर्म करता येतं. हरकत नाही. अजून कोणाला क्विक क्वेश्चन आहे का की ज्यांना गुरुजींकडनं पटकन माहिती हवी आहे? मी अनुष्का बेंद्रे. नमस्कार गुरुजी. जर भविष्यामध्ये आपलं मार्गदर्शन हवं असेल तर आपला संपर्क क्रमांक जर मिळाला तर खूप आम्ही उपकृत होऊ. पर्सनल गायडन्स. नक्कीच. मी टीव्हीवर देखील काही मंडळींना सांगतो की वैयक्तिक मार्गदर्शन घ्या, कारण का तर प्रश्न गहन असतात आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी लगेच काही त्याच्यावर बोलता येतात असं नसतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही ज्योतिषीय मार्गदर्शन पत्रिकेशी संबंधित हवं असेल तर अवश्यमेव तुम्ही वेळ घेऊन त्याप्रमाणे या आणि मी आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करेन. संपर्क क्रमांक, वेबसाईट वगैरे काही का आता आहे तुम्ही आहे आहे सांगता? दिलं. हो हो, आहे आहे. अनुष्का ताई, मोहिनी ताई तुम्हाला शेअर झालं का? करते. हो. हा, नमस्कार गुरुजी. मी दीपाली अभ्यंकर बोलते. तुम्ही बोला तर्पण बोला. विधीबद्दल मगाशी एक सांगितलं. हा. मधलं बोट ऋषींना तर्जनीच्या करंगळीच्या इथलं, नाही, मधलं बोट देवांना, करंगळीच्या इथलं ऋषींना, अंगठ्याच्या हा, इथलं ह्यांना, आपल्या पितरांना. बरोबर आहे ना? असंच सांगितलं ना? का काही बदल? हेच आहे ना, हा. पितृंसाठी, हा, हम्म. देवतेसाठी हम्म. आणि आपल्यासाठी बर. ही तीन ओके. बोट महत्वाची. आलं लक्षात? अच्छा. हा हा, ठीक आहे. ओके, धन्यवाद. हो, धन्यवाद. बहुधा सगळे क्वेश्चन झाले गुरुजी. आपण पुढचं सेशन लवकरच ठरवूया आणि धन्यवाद. तुमचे अनेक अनेक आभार. मी रेकॉर्डिंग थांबवते. थँक्यू.